चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मी सनी चव्हाण. माझी राज्यसेवेमध्ये निवड झाली आहे आणि आता पण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. मला अनेक जण मेसेज वगैरे करत आहेत कालपासून. काल पेपर झाला. आजचा दिवस तर कोणी अभ्यास केला असेल असं वाटत नाही. पेपर बघणं, YouTubeवरती आलेल्या आन्सर कीज बघणं, त्यावरून अनेकांनी स्कोर्स काढले आपले आणि मला मेसेज करत आहेत की कट ऑफ काय होईल? आम्ही काय करायला पाहिजे? म्हणजे अनेकांना हा प्रश्न पडला त्यामुळे हा मुद्दाम व्हिडिओ बनवला आहे. कारण कंबाईन अवघ्या 1 महिन्यावरती आलेली आहे आणि कंबाईनच्या दृष्टिकोनातून प्रत्येक दिवस एक दिवस हा महत्त्वाचा आहे पुढचा ज्यांना कंबाईन करायची आहे. त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य जी आहे, त्याला साधारण 4 महिने मिळतात. तर राज्यसेवेच्या सिलेबसचा आवाका बघता हे महिने पण आपल्याला खूप इफिशियंटली युटिलाइज करायचे आहेत. तर या 2-3 गोष्टींसाठी मुद्दाम मी आता व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनल देखील MPSC बूस्टर. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंतर लिंक मिळेल, त्याच्यावरून तुम्ही आपले चॅनल जॉइन करा. तुम्हाला तयारीमध्ये योग्य असं मार्गदर्शन आपल्या चॅनलवरनं मिळेल. तर सगळ्यात पहिलं की म्हणजे कट ऑफ जो आहे ॲक्चुअली म्हणजे बोलू आपण आता याच्यावरती, परंतु जोपर्यंत आयोगाची की येत नाही, त्यानंतर कीवरनं एक आपल्याला असा म्हणजे खूप साऱ्या अशा मुलांचा जेन्युइन डेटा मिळत नाही, तोपर्यंत शुअरली आपण सांगू शकत नाही की ॲक्चुअल कट ऑफ किती असेल. परत एक आपण गेस करणार आहे, नक्कीच करणार आहे. कारण एक थोडीशी दिशा त्याच्यामुळं मिळणार आहे. पण एक लक्षात घ्या, जो काही आपण कट ऑफ बघू किंवा आता जे काही मार्क्स येत आहेत विविध आन्सर कीज YouTubeवरती त्याच्यावरून किंवा इव्हन आयोगाच्या आन्सर कीवरनं पण जे काही मार्क येत आहेत, त्याच्यामध्ये पण व्हेरिएशन होऊ शकतं फायनल कीमध्ये वगैरे. आणि आता जे YouTubeवरच्या कीजवरनं मार्क आहेत, तर जुना मागच्या 2-4 वर्षाचा अनुभव असं सांगतो, की त्या कीनं आलेले मार्क आणि आयोगाच्या कीनं आलेले मार्क याच्यात साधारणतः 10-15 मार्कचा फरक पडू शकतो. हो, इतकं मोठं व्हेरिएशन होऊ शकतं. तेव्हा ज्यांचे कमी आलेत त्यांनी घाबरू नका. तुमचे मार्क वाढू शकतात किंवा ज्यांचे थोडेफार जास्त आलेत त्यांनी पण काही घाबरायचं कारण नाही आहे. तुमचे वाढू शकतील किंवा आहे तेवढे राहू शकतील. एखाद दुसरा मार्क फरक पडू शकतो तुमचा. त्यामुळं आपण असं म्हणजे काही लगेच कुठला निष्कर्ष काढायचा नाहीये. तर पेपरचं स्वरूप बघता कालचा पेपर तर खूप सारे क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला थेट उत्तर देणारे नव्हते. त्यामुळं टफ जो असणार आहे जो आपला तो निश्चितच थोडासा कमी जाईल असं मला वाटतं. म्हणजे पेपर आपण जो पाहिला कालचा तो खूपच फॅक्च्युअल पेपर होता आणि आयोगाने खूप बारीक-सारीक गोष्टीमध्ये पेपरमध्ये आपल्याला फसवलं होतं. खूप क्वेश्चन नवीन होते, क्वेश्चनचा पॅटर्न नवीन होता, ऑल दी अबव थोडेसे कमी होते. त्यामुळं स्कोर जे आहेत जे काही म्हणजे येतील आता थोडंसं कमीच येतील असं मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षा. घटनासुद्धा तसा तो इझी नव्हता. इकॉनॉमी पण खूप असं ऑल द अबॉशन होते मागच्या वेळेसारखे. करंटमध्ये प्रत्येक स्टेटमेंटमध्ये फॅक्ट्स टाकून फसवायचा प्रयत्न केला होता. इतिहास ज्याचा चांगला आहे त्यालाच मार्क येणार आहेत. भूगोलमध्ये सुद्धा भूगोल पण हा म्हणजे खूप मार्क देईल असं नव्हतं. तर मला पर्सनली असं वाटतं कट ऑफ जो आहे म्हणजे तुम्हाला समजा 100 जरी मार्क आले पहिल्या कीनं तरी तुम्ही मुख्यची तयारी केली पाहिजे. मी ओपनसाठी सांगतो आहे. साधारणतः जागा जर पाहिलं जागाचं पण एक गणित बघावं लागतं आपल्याला. मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस नक्कीच जागा जास्त आहेत. 431 जागा आहेत आणि CO च्या 26 ॲड होणार आहेत असं अनेकांना RTIमधून कळालेलं आहे. तर साधारणतः 457 जागा सध्या आहेत. अजून जागा वाढतील का नाही माहीत नाही. वाढल्या तर खूपच चांगलं आहे. तर 457 जागा जर आपण गृहीत धरल्या आणि हा कालचा पेपर जर गृहीत धरला तर मला वाटतं जो ओपन कॅन्डिडेट आहे त्यांनी तुम्ही समजा 100 जरी असला तरीसुद्धा तुम्ही मेन्सकडे थोडं वळलं पाहिजे आणि त्याच्या अबोव जे असतील त्यांनी तर मेन्सचा अभ्यास केलाच पाहिजे. कारण आता एक सांगतो की आता 2 फॅक्टर बघूया आपण. समजा एखाद्याला 100 मार्क आहेत किंवा इवन 95सुद्धा मार्क आहेत. बरं काही सांगू शकत नाही आपण आणि फायनल की इथे का अर्धा मार्क त्याचे वाढू फायनल की खूप मोठा फरक पडते. त्यामुळं आपण काहीच म्हणू शकत नाही. आणि ही कुठली गोष्ट आहे आयोगाची की आल्यानंतरचे मार्क सांगतो मी, क्लासवाल्यांची की नाही. हे का सांगतो आहे खरं तर हे म्हणजे मी सहसा सांगत नाही आयोगाची की आल्याशिवाय. पण का सांगतो आहे
तर अनेकांनी चेक केलेत आणि त्यांना राहवत नाही, काय करावं म्हणून सांगतोय. तर लक्षात घ्या, किती मार्क वाढू शकतात आयोगाच्या कीनं किंवा फायनल कीनं कोणीच सांगू शकत नाही. मग अभ्यास केलेलाच बरा. कारण का, तर समजा तुम्ही जर फुल्ली डेडिकेशन देऊन राज्यसेवा करत असाल ना, तर एक लक्षात घ्या, मेन्स आपली एप्रिलमध्ये होणार आहे. आणि समजा चुकून आपलं प्री नाही झालं समजा, बरं का, कधी कळेल आपल्याला प्री आपलं होईल का नाही? 2 महिन्यात कळेल. साधारणतः 2 महिन्यांनी आयोग प्रीचा निकाल लावत असतो. म्हणजे डिसेंबर, जानेवारी, साधारणतः फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत आपल्याला कळूनच जाणार आहे की आपण राज्यसेवा मुख्याला आहोत का नाही. मग समजा तोपर्यंत आपण असे विषय केले मुख्यचे जे सगळीकडे चालतात, म्हणजे कोणी जे काठावर आहेत. इवन 95 मार्क्स असणाऱ्या मुलांना सुद्धा मी ही गोष्ट सांगतोय. कुठले विषय तुम्ही करायला पाहिजे जे मेन्सलाही फायदेशीर झाले पाहिजेत, आणि समजा चुकून प्री उडली तरीसुद्धा आपल्याला एक कॉन्फिडन्स आला पाहिजे की मी जे केलं आता मागच्या 1.5-2 महिन्यामध्ये प्रीचा निकाल लागेपर्यंत, तो मला पुढच्या परीक्षांना उपयोगी पडणार आहे. तर ते विषय आहेत इतिहास. इतिहास हा राज्यसेवा मुख्याचा अभ्यास जर तुम्ही केला तो सगळीकडे लागू होतो. राज्यसेवा येणारी नवीन जी आहे त्यालाही लागू होतो. कंबाईन आपलं जे आहे गट ब क त्याला लागू होतो. कंबाईनच्या मेन्स लागू होतो. कुठेही गेलात इतिहासचं नाणं जे आहे ते चालणार आहे. त्यानंतर भूगोल, राज्यसेवेचा भूगोल, विशेषतः भारताचा, महाराष्ट्राचा जो भूगोलाचा पार्ट आहे तो सगळ्या एक्झामला चालतो. भूगोलचा तुम्ही ॲग्रिकल्चर जो पार्ट आहे मेन्सचा, तो म्हणजे जे काठावरची मुलं आहेत ज्यांना वाटतं की आपण काठावर आहे त्यांनी आता नाही केलं तरी चालेल, पण बाकी जो पार्ट आहे भूगोल मेन्सचा तुम्ही तो केला पाहिजे. त्यानंतर राज्यघटना, राज्यघटनेमध्ये जो काही आपला कोर राज्यघटना म्हणतो आपण, तो पार्ट सगळीकडे चालतो. पार्ट 2 कुठला जो सगळीकडे चालत नाही, कायद्याचा सेक्शन जो आहे ना तो असं कुठं चालत नाही, सहसा चालत नाही. इलेक्शनचा जो पार्ट आहे, साधारण 20 क्वेश्चन येतात, तो सहसा कुठं चालत नाही, पण बाकी सेक्शन जवळपास सगळीकडे चालतो. तर ही एक गोष्ट आहे. अजून एक गोष्ट सांगायची आहे मला, की समजा एखाद्याने कायदे पण केले आणि जर केले तर वाईट नाही आहे. कारण हा जो आता मी खालचा मुद्दा टाकला होता त्याला पण कव्हर करतो की 4 महिन्यात तयारी होते का राज्यसेवेची. सिलेबस खूप मोठा मी आधी म्हणलं, पण करायची मला तर होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही MPSCची आपली ऑब्जेक्टिव्हची मेन्स आहे आणि ही ऑब्जेक्टिव्ह म्हणजे फॅक्च्युअल असतो. प्री जर एवढी फॅक्च्युअल आहे तुम्ही लक्षात घ्या. मेन्स कशी मी आता म्हणत नाही, परंतु जुन्या मेन्सचा अभ्यास केला असता त्याचा फॅक्च्युअलर कमांड आहे त्याला नक्कीच फायदा होतो. असं का म्हणतो, GS2मध्ये मुलांचे स्कोर 100, 110च्या प्लस येतात. काय येतात, तर कायद्याचा जो पार्ट आहे प्रचंड फॅक्च्युअल पार्ट आहे. 25 ते 30 क्वेश्चन येतात, सगळे फॅक्ट्स असतात, तो पार्ट पाहिजे. इलेक्शनचा पार्ट पूर्ण फॅक्च्युअल आहे, पार्टच पाहिजे. इतर घटनेची कलम, सगळ्या गोष्टी पूर्ण फॅक्च्युअल आहे, सगळं फॅक्च्युअल. इव्हन इतर विषय पण पाहिले ना फार फॅक्च्युअल आहे. मग ते जर आता नाही केलं आणि मी निकालानंतर करतो असं जर बसलात तुम्ही तर फटका बसणार आहे. 2 केसचा विचार करत होता आपण. समजा की मी झालो पास, प्री झालो आणि 2 महिने चांगला मी मेन्ससाठीचा अभ्यास केला होता, तर मग उलट मला ते बूस्टच मिळणार आहे. कारण साधारणतः 4-4.25 महिने मिळणार आहेत. एवढा सिलेबस करणं, अनेक जण नवीन आहेत त्यांना काही नोट्स पण काढावं लागणार आहेत. त्यानंतर त्याच्या रिव्हिजन करणं, जुने प्रश्नपत्रिका पाहणं, एखादी टेस्ट सिरीज लावणं, त्याच्यासाठी हा 4 महिन्याचा काळ तेव्हाच पुरेल जेव्हा आपण आत्तापासूनच चांगल्या प्रकारे मेन्सकडे जाऊ. आपलं टार्गेट किंवा आपलं ध्येय काय असतं, मला पोस्ट काढायची आहे. आपल्याला जर एखाद्या ठिकाणी जायचं आहे, समजा मला एक डोंगर आहे तो चढायचा आहे, तर तो चढायचाच ठरवतो मी. आपण असं बघतो का वाटेत किती दगड आहेत, किती काटे आहेत, किंवा समजा माझा पाय दुखाला आहे, एखाद्या पायाला जखम झाली आणि मला कळलं आहे की काही सांगतात नाही, मी चढेल का नाही डोंगर माहीत नाही. मग ही पण अशीच केस आहे की काठावर स्कोअर आहे, मी मेन्सला असेल का नाही. आता डोंगर तर चढायचं आयुष्यातलं मोठं ध्येय डोंगर चढणं माझं, आणि थोडाफार पाय माझा लडखडत असेल किंवा मोठी जखम असेल, डॉक्टर म्हणले काय सांगतात नाही तुम्ही डोंगर चढू शकता का नाही. मग डॉक्टरचं ऐकून आपल्याला घरात झोपून राहायचं आहे की ठीक आहे ठरवलं ना, बघू होईल ते होईल, चालत राहू, चढला तर चढला, नाही तर नाही, प्रयत्न तर मी करेनच. उद्या असं गिल्टी नाही फील व्हायला पाहिजे की 1-1.5 महिन्याने कळले अरे पाय माझा नीट झाला आणि आता मी डोंगर चढतो, परंतु ते डोंगर चढायसाठी जो सराव असतो किंवा जो काळ लागतो तो निम्मा गेलेला असतो. मग तुम्ही खूप घाईगडबडीत डोंगर चढू शकता का, नाही चढणार. काहीतरी अपघात होईल, खड्ड्यात पडाल, दरीत पडाल, असं होऊ शकतं. एक एक्झाम्पल सांगतो. तसंच ह्या मेन्सचं आहे. तुम्ही आपलं एम काय, पोस्ट काढायचं. मग अभ्यास केला म्हणून काही वाया जाणार नाही किंवा असं काही खूप मोठं नुकसान होणार नाही की मी अभ्यास केला आणि प्री माझी थोडक्यात गेली, मग काय मी गुन्हा केला, असं होणार नाही. त्याच्याऐवजी अभ्यास चांगला केला, काठावरच्या मुलांची, आणि ज्यांना चांगला स्कोअर आहे ना त्यांनी तर कंपल्सरी करायलाच पाहिजे, नो डाऊट. आपण डिटेलमध्ये बोलू तुमच्यासाठी पण 4 महिन्यात कसं होईल, काय होईल, आणि कंबाईनवाल्यांसाठी पण बोलू की काय प्लॅन पाहिजे, जे दोन्ही करतायत.
कंबाईन आणि इकडं पण करतो. समजा माझा स्कोअर पण चांगला आहे किंवा मी काठावर पण आहे, मला कंबाईन पण करायचं आहे, राज्यसेवा पण करायचं, ते पण आपण बोलू. आधी राज्यसेवेबद्दलच बोलतो. मी का बोलतो आहे, तो 4 महिने आहेत ना, खरं सांगतो हा वेळ खूप म्हणजे पुरेल असं म्हणता येणार नाही. केलं तर होईल 100% नो डाऊट, परंतु एक्झामचं स्वरूप पाहता याला खूप गांभीर्याने घेण्याचे हे दिवस आहेत 4 महिन्याच्या पुढचे. मी सल्ला देतो तुम्हाला, कारण मी खूप मेन्स दिलेले आहेत, मी पास पण झालो आहे आणि यातनं मी गेलो आहे. कारण ही वेळ गेलेली परत येणार नाही. पुढचा मेन्सचं पॅटर्न जर तुम्हाला माहिती आहे कसं आहे, त्यामुळे मी एक तुम्हाला म्हणजे आग्रह करतो आहे की आपल्याला मेन्स चांगल्या प्रकारे करायचे आहेत. 4 GS 150 मार्काचे खूप स्कोरिंग आहेत, कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. त्यामुळं आपल्याला पण काळाबरोबर राहायचं असेल तर वेळ दिला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. लँग्वेज जर तुम्ही कधी मेन्स दिलं नसेल तर लँग्वेजमध्ये 60-70 मार्कांना राज्यसेवेचं खूप अवघड आहे. तुम्हाला घाबरवत नाही मी, पण अलर्ट करतो आधीच. अवघड म्हणजे इम्पॉसिबल आहे का? नाही, पॉसिबल आहे, पण त्याला ते करावं लागणार आहे. मराठी आहे, इंग्लिश आहे, 1 तासाचा पेपर आहे, तर त्या गोष्टी आहेत. त्यामध्ये आपल्याला व्होकॅब्युलरी पाठ करायची आहे. निबंधाचा पेपर आहे, निबंधाचा पेपर डिसायडिंग ठरतो आहे. आपण दुर्लक्ष करतो, GSमध्ये 5-10 मार्क इतरांपेक्षा जास्त घेतो, पण लँग्वेजमध्ये 15-20 मार्कांनी मागं पडतो आणि लँग्वेजची तयारी करणारे लोक आपल्यापेक्षा 15-20 मार्कने पुढे जातात आणि ते आपल्यापेक्षा पुढं जाऊन ते पोस्ट घेतात, आपण मागं राहतो. हे घडतं आहे म्हणून मी तुम्हाला आधी सांगतो. लँग्वेजचं इम्पॉर्टन्स आहे, तो करावा लागणार आहे. GS1 इतिहास भूगोल माहिती असलं किती जरी केला तरी सिलेबसच्या मुद्द्याला धरून राज्यसेवा मेनचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नुसती पुस्तक आणून वाचली उपयोग नाही, सिलेबसचा पॉईंट ना पॉईंट करणं गरजेचं आहे. आयोग इतिहासाला सिलेबसच्या मुद्द्याला धरून जाते. इतिहास स्कोरिंग झालेला आहे, भूगोल पण स्कोरिंग झालेला आहे. मागच्या थोडासा भूगोल ऑड पडला, ॲग्रिकल्चर अवघड होतं पण आता खूप स्कोरिंग झाला आहे. त्याची PIQवर चांगली खमाड मिळवली, सिलेबसच्या मुद्द्याला धरून अभ्यास केला तर तो GS1 पण भारी स्कोर देतो. मला स्वतःला GS1ला सहसा 90 मार्क पडायचे, पण मी पोस्ट काढली त्यावेळेस मला GS1ला 113 मार्क आहेत. तर ते इम्प्रूव्ह केलं मी, म्हणून सांगतो की इम्प्रूव्ह करू शकतो. थोडा वेळ 4-4.25 महिन्याचा पुरेसा वापरला तर आहे. GS2च्या बाबतीमध्ये पण तसंच आहे. अभ्यास केला नाही, त्याला दुर्लक्ष केलं, घटना येते, करतो, बघू असं जर करत आपण गेलो, 80-82वर घटना नेऊन टेकवते, स्पर्धेतनं बाहेर फेकलं जातो. बाकीचे मुलं 105-110 आणि आपण 80-85 उपयोग नाही. घटनेत 90 मार्क पडून उपयोग नाही. घटना 105+110+ पाहिजे. ही शेवटची मेन्स आहे. अनेक जण तुटून पडलेत, लक्षात घ्या. ह्या मेन्ससाठी ह्याच्यासाठी इतकी भयंकर लोक म्हणजे ह्याची तयारी करतायत. सध्या पोस्टवर असणारी लोक, त्यानंतर अनेकदा मेन्स दिलेली लोक, नवीनसुद्धा मुलं, राज्यसेवेत नवीन मुलं पास व्हायचं प्रमाण पण भरपूर आहे. त्यामुळं सगळीकडनं आहे. पण आता ह्याचे हे काय सगळं घाबरवण्यासाठी सांगतो का, तर एक अलर्टनेस या म्हणून सांगतो आहे. आणि शेवटी एक लक्षात घ्या, कुणी आपल्यासोबत बसणारा 18 तास अभ्यास करू दे ना 24 तास करू दे, आपल्याला त्याची देणं घेणं नाही. मी माझा सिलेबस, माझे 4-5 वर्षाचे पेपर्स, माझं जे काही आहे शेड्यूल, मी ते पाळणार, माझा अभ्यास करणार, बस. मग आपण पास होतो, 100% होतो. तर म्हणजे काही भाऊ करून घेऊ नका की पोस्ट होल्डर पोरं पण आहेत, 4-4 मेन्स दिलेले पोरं आहेत, मग आमचं कसं होणार. काही होत नाही. केल्यावरती सगळेजण होतं. आयोग सगळ्यांना समान संधी देतो. मी काही सध्या अशा मुलांना ओळखतो की ज्यांना काही अपयश आलं, परंतु आता खूप भारी अभ्यास केल्यामुळे खूप भारी स्कोर काढला प्रीला. असे पण पोर आहेत. त्यामुळं तुमच्याकडे काही नाही आहे, पण उत्तरं दिली तुमच्याकडे मार्क येतात. आयोग काय भेदभाव करत नाही, लक्षात घ्या. तिथं काही फेरफार होत नाही आन्सर कीमध्ये, एक लक्षात घ्या. तर ही एक गोष्ट झाली. GS3च्या बाबतीमध्ये सांगतो. GS3 अनेकांनी मेन्स दिली नसेल, त्यांच्यासाठी हा नवीन विषय असेल. तर त्याला कधी करायचं, आपण काठावर आहे समजा, काठावरसाठी बोलू आपण, मग आम्ही GS3 घ्यावा का काय करावं. तर माझा सल्ला राहील की समजा तुम्ही काठावर आहात तर GS3 सध्या घेऊ नका. GS3 जर तुम्ही काठावर असाल म्हणजे 95 वगैरे असाल तर घेऊ नका. 100च्या पुढं असलं तर घेतला तर हरकत नाही. त्यानंतर कंबाईन करताय म्हणजे कंबाईनवर पण तुमचं खूप मोठं लक्ष आहे. तर तुम्ही पण GS3 जो आहे ना, तो कंबाईनची एक्झाम होईपर्यंत महिनाभर जरी बाजूला ठेवलं तरी हरकत नाही. परंतु GS3चं महत्त्व लक्षात घ्या. पास करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा उचलणारा घटक कोण असेल तर तो GS3 आहे. कारण हा जो विषय आहे तो मार्क देणारा, ढिगानं मार्क देणारा विषय आहे. ज्यांनी ह्या विषयात मार्क खाल्ला ते पोस्टपासून दूर गेले, आणि ज्यांनी मार्क आणले त्यांना पोस्ट मिळाली. आणि हा विषय असा आहे की तुम्हाला वावच नाही चूक करायचा, चूक करायला संधी नाही या अटेम्प्टमध्ये.
असं नाही की मागं आम्ही मेन्सला होतो तेव्हा एखाद्या वर्षी GS3ला मार्क कमी आले, काहीतरी चुका केल्या आणि आता परत इम्प्रूव्ह करून मी त्यात मार्क वाढवले. म्हणजे माझ्या केसमध्ये सांगतो, मला GS3ला एकदा 83 होते, मी इम्प्रूव्ह करून ते 107-8च्या आसपास आणले पहिल्या कीनं. म्हणजे जवळपास 24-25ची इम्प्रूव्हमेंट मी केली आणि त्याचा फायदा झाला. पण ही गोष्ट आता इथं सगळ्याला लागू पडणार नाही, कारण हा लास्ट अटेम्प्ट आहे. त्यामुळे GS3चं लक्षात घ्या. एक थोडक्यात सांगतो त्याला काय असं स्कोअर आणायचा. एकच कुठलं पण पुस्तक वापरा, कोणाचे वापरा, मी सल्ला देतो खाटेकर सरांचं वापरा. छोटंसं पुस्तक आहे, एक्झाम ओरिएंटेड आहे, ते पुस्तक घ्या आणि त्याचे नोट्स काढा. मागचे 2-4 वर्षाचे पेपर बघा. त्यात पण प्रायोरिटीनं करा की पहिले एज्युकेशनचा टॉपिक संपवा. 45 क्वेश्चन एज्युकेशनवरती येतात, प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण, त्यानंतर जे आपलं मुक्त विद्यापीठ असतात ना त्या टाईपचं शिक्षण, म्हणजे फॉर्मल इन्फॉर्मल सगळे शिक्षण म्हणून 45 क्वेश्चन येतात. तो घटक मजबूत करा. मागच्या 8-10 वर्षाचे एज्युकेशनवरती आलेले सगळे क्वेश्चन शॉर्टमध्ये लिहून काढा, ते पटकन रिवाईज होतील असं बघा, कारण हा 45 मार्काचा घटक आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये प्रत्येक घटक जो आहे ना HRDमध्ये त्याचं एक असं वेगळं वैशिष्ट्य आहे. आता एज्युकेशन सांगितलं 45 क्वेश्चन देतो, मार्क देतो. आंतरराष्ट्रीय संस्था आहे, साधारणतः 12-13 क्वेश्चन येतात, खूप फॅक्च्युअल, खूप फसवतो आयोग. याच्यात अभ्यासाबरोबर जुन्या प्रश्नावर कमांड पाहिजे, चुकवतं कुठेही माहिती पाहिजे. तर ते एक नीट करा. कारण नवीन जर तुम्ही करत असाल आणि तुम्हाला काय माहीत नसेल तर खूप लोड येणार आहे तुम्हाला, कारण हा फॅक्च्युअल डेटा कधी पाठ करणार तुम्ही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा विथ ट्रिक्सनी, कारण ट्रिक्सने केलं तर तिथं आठवतं आहे. एक्झाम 3 दिवसाची, एका दिवशी 2 पेपर आहेत, रिव्हिजन कधी करणार, पेपर कसा देणार तुम्ही त्या 3 दिवसामध्ये, सगळ्या गोष्टी मॅटर होणार आहेत आता. कारण एम काय, पोस्ट काढायचं आहे, काय पण करून पोस्ट काढायचं आहे. तर सगळ्यांचा विचार सुरुवातीलाच केलेला बरा. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे काय करायला पाहिजे. मी पण सल्ला देईन तुम्हाला, पण लक्षात घ्या. HRDचं बोलतो आपण, तर याच्यामध्ये सांगितलं की एज्युकेशन 45 इंटरनॅशनल संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये साधारण 12-13 क्वेश्चन सहज येतात. त्यानंतर याच्यामध्ये हेल्थ नावाचा घटक आहे, 10 क्वेश्चन येतात. रुरल डेव्हलपमेंट 10 क्वेश्चन, आपण दुर्लक्ष करतो. ते रुरल डेव्हलपमेंटचे जेवढे सिलेबसचे मुद्दे आहेत सगळे करा, 10 क्वेश्चन सहज मार्क येतात. त्यामध्ये मानवी हक्काचा टॉपिक आहे, 10-12 क्वेश्चन सहज येतात. आपण नुसतं एवढे विचार करतो, मानवी जे घोषणापत्र आहे मानवी हक्क तेवढंच करतो, पण बाकीचे खूप मुद्दे आहेत. हिंसाचार मुद्दा आहे, दहशतवाद मुद्दा आहे त्याच्यामध्ये, असे अनेक छोटे छोटे मुद्दे आहेत. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा मुद्दा त्याच्यातच आहे. तर ते 10 मार्कामध्ये ह्या पण गोष्टी येतात. त्यानंतर लोकसंख्या आणि ह्युमन रिसोर्सचा जो पार्ट आहे तो, त्याच्यावर पण साधारणतः 10-15 क्वेश्चन सहज येतात. तोही मार्क देणारा घटक आहे. त्याचं काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे कळलं पाहिजे. त्यानंतर जो 75 मार्क आपण जर पाहिलं HRDचे पार्ट 1 आणि पार्ट 2 75, पार्ट 2मध्ये विविध घटक आहेत, जसं की महिला, बालक, युवा, वृद्ध, अपंग असे विविध घटक आहेत. तर प्रत्येकावर 4-5 क्वेश्चन येतात. आदिवासी, SC ST यांच्यावर पण 5-5, हे खूप सोपे क्वेश्चन असतात. आदिवासी ST SC STवरचे क्वेश्चन, OBCवरचे क्वेश्चन खूप सोपे असतात, ते खूप मार्क देतात. युवाचे क्वेश्चन असतात, निम्मे थोड्या अवघड येऊ शकतात, महिलांचे निम्मे अवघड येऊ शकतात. तर हे तुम्हाला सगळं समजलं पाहिजे. तुम्ही प्रायोरिटी देऊन मार्क देणारे घटक पटापटा केले पाहिजेत. यांच्या नोट्स काढणं महत्त्वाचे, नोट्स काढला तर पास होणार आहे. आणि HRDत सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण HRDमध्ये जुन्या क्वेश्चनवरती कमांड पाहिजे. म्हणजे जुन्या क्वेश्चन कमांड म्हणजे काय, क्वेश्चन पार्ट नाही, तर मला उत्तर तिथं माहीत नसताना उत्तर कसं काढायचं आहे हे माहिती पाहिजे. पण तिथं ऑल देवो बरेचदा चालतं, चुकीचं विचारलं तर काय निवडायला पाहिजे, सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः 2-4 वर्षी पेपर बघून ठरवा, तरच तुम्हाला ते एक्झाममध्ये इम्प्लिमेंट करता येणार आहे. आता GS4 सगळ्यात भयंकर विषय, GS4 मागच्या 2 वर्षापासून इतका भयंकर पेपर येतो ह्या विषयाचा की आपण त्याचं कल्पना करू शकतो. इतका भयंकर पेपर आयोग GS4चा काढत आहे. तर त्याच्यामध्ये पण काही घटक जे मार्क देणार आहेत, जसं की त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर कृषीचा पार्ट आहे, पोषणचा पार्ट आहे, म्हणजे फूड सिक्युरिटीचा वगैरे तो खूप मार्क देतो, तो नीट केला पाहिजे. त्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिकचा जो घटक आहे सिलेबसला, मॅक्रो इकॉनॉमिक तो व्यवस्थित केला पाहिजे. हे मार्क देणारे घटक आहेत आपल्याला. नियोजन असेल, नंतर उद्योगाचा चॅप्टर आहे, 5-6 क्वेश्चन सोपे असतात, मार्क देतात. सहकाराचा टॉपिक आहे, 6 क्वेश्चन येतात, सोपे असतात, आउट ऑफ आउट मार्क देतात. इथं जर मार्क अशा पण पकडत गेलो ना तर बऱ्यापैकी ॲव्हरेज जरी GS4 आणला तरी आपण पास होतो. नंतर सायन्स सेक्शन अवघड म्हणतो, पण त्याच्यात बायोटेक्नॉलॉजी सोडला तर बाकीचा पार्ट खूप सोपा आहे. IT मध्ये पण ज्याची कमांड आहे त्याला 10पैकी 8-9 मार्क येतात. आणि IT वगैरे इतर जो सेक्शन आहे साधारणतः 20-25 मार्क, तो पण आउट मार्क देणार आहे. त्याला मार्केटमधलं कुठलं पण एक पुस्तक वापरा आणि चांगली रिव्हिजन करा, शॉर्ट नोट्स काढा, तर 100% मार्क
देतो, तो जो टॉपिक आहे सायन्सचा. त्यानंतर GS4 आपण बघितला, 1, 2, 3, 4 सगळं सांगितलं. लँग्वेजचं पण तुम्हाला बोललो मी थोडक्यात. लँग्वेज लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्हचा जो पेपर आहे लँग्वेजचा तो खूप मॅटर करतो. मराठीमध्ये 40+ मार्क आलेच पाहिजे. इंग्रजीला 30-35 कसे येतात बघा, जुने पेपर करा 3-4 वर्षाचे, ते आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर आता मेन्सचं बोललो मी. मेन्स एक सारांश सांगतो थोडक्यात. काय बऱ्यापैकी मार्क असतील, तुटून पडा मेन्सवरती. नाहीतर तुटून पडलात, चालढकल करत बसलात, नंतर अभ्यास करू म्हणलात तर कितपत होईल सांगता येत नाही. मेन्सचा आवाका मोठा आहे. मोजकी पुस्तकं वापरा. सिलेबस कॉपी 2-3 प्रिंट मारून जवळ ठेवा. सिलेबसमधला मुद्दा पुस्तकात शोधा. पुस्तकं वाचू नका स्टार्ट टू एंड. जो मुद्दा केला की सिलेबसला टिक करा. असा टिक टिक करून सिलेबस पूर्ण भरला पाहिजे. आणि पेपर आता एज्युकेशन मी घटक करतो समजा HRDचा, तर मी मागच्या 4 वर्षाच्या एज्युकेशनवर काय काय क्वेश्चन आले हे बघितलं पाहिजे. आणि मगच म्हणायचं माझं एज्युकेशन झाला. आता नुसती थिअरी वाचणे एज्युकेशन झाला असं करू नका. त्यानंतर हेच की बाबा राज्यसेवा मुख्य जो आहे तो 100% 4 महिन्यात होतो. 100% होतो. मोजकी पुस्तकं वापरा. 4 महिन्याचे पेपर बघा. ॲप्रोच, लॉजिक सगळं इथं वापरावं लागतं. नोट्स लागतात. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड लागतो. मेहनत लागते आणि सराव लागतो. एखादी टेस्ट सिरीज कंपल्सरी लावा. मग त्याचा अर्थ असा नाही की 5-5, 6-6 टेस्ट सिरीजचे पेपर सोडवा. तुम्ही 2 जरी पेपर सोडवले, 2 म्हणजे GS1चे 2 पेपर, 2चे 2, 3चे 2, 4चे 2 असे 2-2 जरी पेपर सोडवले पुरेसं आहे. जास्त सोडू नका. आयोगाच्या प्रश्नांवर भर द्या. अजून डिटेलमध्ये मी सिलेबस ठेवून मेन्सचा अप्रोच पण पुढच्या 1-2-4 दिवसात सांगणार आहे. ते झालं मेन्स. आता कंबाईन की राज्यसेवा मुख्य हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की काय केलं पाहिजे. तर कंबाईन जो आहे ना, कंबाईन कसं आहे, काठावर मार्क आले राज्यसेवेला तर आपल्या हातात काहीतरी पाहिजे असं आपलं फिलिंग असतं सगळ्यांचं. मग किमान मी कंबाईन देतो, कंबाईनला मार्क आणतो, मग तिथे STI ASY कशात तरी माझं बसल, कुठल्या तरी मेन्सला जाईन मी, काहीतरी हातात पोस्ट तर राहील माझ्या असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. जॉब सिक्युरिटी सगळ्यालाच लागत असते. त्यामुळं कंबाईन पण इम्पॉर्टन्स आहे. कंबाईन करत असताना जर समजा तुम्हाला तुमचा कल कंबाईनकडं पण आहे तर कॉमन टॉपिक केलेले चांगले कंबाईनच्या दृष्टिकोनातनं. आणि कंबाईनला आता पास करणारा महत्त्वाचा घटक जो आला आहे 20 मार्कांचा गणिताचा जो घटक आला आहे ना, त्याला वारंवार करणं गरजेचं आहे. 20पैकी 15 मार्क आले तर जवळपास कंबाईन आपण पास होतो. करंटचं महत्त्व कालच्या पेपरला अजून एकदा अधोरेखित केलं आहे. करंट आयोगानं पुस्तकातच विचारलं पण जरा फॅक्च्युअल विचारलं. मग कंबाईनला तसं होईल का सांगता येत नाही. होऊ शकतं, होऊ शकत नाही. त्यामुळं करत राहणं आपलं काम आहे कंबाईन. पण जे ट्रॅडिशनल सब्जेक्ट आहेत, घटना, भूगोल, इतिहास, इकॉनॉमी, हे करा. म्हणजे दोन्हीकडे फायदा होईल. राज्यसेवा पण आणि कंबाईन पण फायदा होईल. दोन्हीकडे तुम्हाला फायदा होईल. ज्याला कंबाईन करायचं आहे त्यांनी कंबाईनर पण चांगल्या प्रकारे करा. बिलकुल वेळ घालू नका. कीमध्ये अडकवू नका राज्यसेवेच्या. मी तर म्हणतो की कीच्या भानगडीत फार पडायचं नाही. कारण की कसं असते, एक जनरल की एक प्रोसेसचा पार्ट आहे की आम्ही हे क्वेश्चन सेट केले ते त्याची हे उत्तर आम्ही देत आहोत. मग तुम्ही बघा तुम्हाला किती मार्क आले आणि उद्या कट ऑफ एवढा लागला, त्यांचा कट ऑफ 100 लागला आणि मला 102 मार्कात तरी माझं नाव नाही, तर मी आयोगाकडे तक्रार करू शकतो. हे एक प्रोसेसचा भाग त्यासाठी की आहे किंवा चुकून काहीतरी आयोगाकडनं चूक झाली आहे प्रश्नामध्ये आणि तुमचं ते बरोबर आहे तर त्याला एक आक्षेप घ्यायचा. 1-2-4 दिवस आयोग देतं जे आपल्याला आठवडाभर काहीतरी, ते एक प्रोसेसचा पार्ट आहे. म्हणजे किती अडकायचं हे आपल्या हातात आहे. तर अडकायचं नाही, कारण पुढं काय वाढवून ठेवलं मी तुम्हाला सांगितलं आहे. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. राज्यसेवा मुख्य महत्त्वाची आहे, कंबाईन प्री महत्त्वाची आहे. त्यामुळं कीच फार अडकू नका. तुम्हाला असा एकही माणूस शुअर भेटणार नाही की इतकाच कट ऑफ लागेल, तो असं सांगेल. कट ऑफ एक आपण अंदाज मारू शकतो परंतु गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. तेव्हा कोणाच्या ह्याच्यात अडकू नका. आपला आपला अभ्यास केलेलं बरं आहे. तर कंबाईन की राज्यसेवा मुख्य ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कंबाईनचा पण चांगलं एक कमांड असेल, मग कंबाईनच्या मेन्स दिले आहेत किंवा कंबाईनचं पण डेडिकेशनने चांगला अभ्यास केला आहे तर तुम्ही पूर्ण कंबाईन केलं तरी काही हरकत नाही. पण तुम्ही राज्यसेवेचे प्लेयर आहात, समजा राज्यसेवा तुमची एम आहे, राज्यसेवा करायचीच आहे, तर राज्यसेवा करा. हा तुमच्यावर निर्णय आहे. पण एक लक्षात घ्या, आपण करत राहिलं पाहिजे. आता इथून पुढं आजचा दिवस गेला तरी गेला, जाऊ द्या, पण उद्यापासून एकही तास वाया घालू नका. आपण इकडं आलो म्हणजे खूप वेगळी वाट आपण निवडली आहे. आपल्याला लोक वारंवार का विचारतात, का रे काय झालं का नाही, हे का नाही ते, कारण ही खूप वेगळी वाट आहे. आणि इथं काय म्हणतो आपण त्याला, स्पर्धा जी आहे ती प्रचंड आहे असं आपण म्हणतो, पण ती तसं नाही आहे. आपण जर आपला नियमितपणे अभ्यास केला तर स्पर्धा नाहीच आपल्याला. मग ह्यात अडकायचं नाही. झालं 1-2 दिवस गेले, कालचा आजचा एक्झामचा वगैरे,
तर उद्यापासून अभ्यास आपण 100% केला पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि असंच मार्गदर्शन आपण पुढील काही दिवसामध्ये सुद्धा आपण चालूच ठेवणार आहे. कंबाईनसाठी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. राज्याच्या मेन्सला पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर अभ्यास करा सगळ्यांना.